आता जाऊया सोलापूरला। सोलापूरच्या मंगळवेढ्यात आज नगराध्यक्ष आणि 19 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडते। भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची असणार आहे। समाधान आवताडे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। आपले प्रतिनिधी सुनील दिवान आपल्या सोबत आहेत। सुनील, आज किती जागांसाठी मतदान होत आहे आणि मतदानाची चुरस कशी आहे? माधवी, आज मंगळवेढ्यात एक नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक पदासाठी मतदान होतंय। खरं तर एक जागा भाजपने याआधीच जिंकलेले आमदार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू जे आहेत सोमनाथ आवताडे हे पहिल्याच फेरीत बिनविरोध निवडून आलेले होते। त्यामुळे आता 19 जागांसाठी हे मतदान होतंय। मंगळवेढा ही संतांची नगरी म्हणून ओळखली जाते। वारकरी संत बहुतांश मोठ्या प्रमाणात या मंगळवेढ्याचे आहेत आणि संपूर्ण निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे। इथं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांनी एकत्र येत तीर्थक्षेत्र विकास आघाडी केली होती। गेल्या वेळी सत्ताही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात होती। यावेळेला ती सत्ता काढून घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती अशा रीतीने त्यांचा उमेदवार दिलेला आहे। मंगळवेढ्यातून भाजप कडून सुचेता अजित जगताप या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आमदार आवताडे यांच्या काकी जे आहेत सुनंदा बबनराव आवताडे या रिंगणात आहेत। अतिशय चुरशीची अशी निवडणूक, प्रचारही अतिशय जोरात झालेला होता। आज मतदान होतंय, थंडीचा गारठा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे मतदार किती वाजता बाहेर पडतात हे जरी पाहायचं असलं तरी प्रशासनाची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे आणि मतदान झाले। मात्र मतदार किती संख्येने बाहेर पडतात या कडाक्याच्या थंडीत हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुनील, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।